Welcome to free online classes of physics with Lambor sir. So dear students, let us solve numericals based upon the second part of this chapter, that is the radiation. तर रेडिएशन हा पार्ट स्टडी करताना आपण डिफरंट फॉर्म्युले स्टडी केलेले आहेत आणि मग त्या फॉर्म्युल्यावर आधारित जे न्यूमरिकल सोडवायचे आहेत तुमच्या एक्झरसाइज मधील बोर्ड न्यूमरिकल्स, तर ते नेमके कोणते फॉर्म्युले आपण स्टडी केलेले आहेत त्या फॉर्म्युल्यामधून पहिल्यांदा आपण फॉर्म्युले रिवाइज करूया. So first formula is the relation between the three coefficients: coefficient of absorption, coefficient of reflection and coefficient of transmission. या तीन फॉर्म्युल्यावर आधारित पहिलं रिलेशन तुम्ही स्टडी केलेलं आहे. आणि हा जो फॉर्म्युला दिसतो तुम्हाला, तर टोटल रेडियंट एनर्जी एखाद्या बॉडीवर जर इन्सिडेंट झाली तर ती रेडियंट एनर्जी म्हणजे क्यू असणार आहे. आणि त्या रेडियंट एनर्जीचे थ्री पार्ट्स मध्ये ती रेडिएट एनर्जी युटिलाइज होईल. त्यातला काही पार्ट त्या बॉडीकडून ऍब्झॉर्ब होईल क्यू ए, काही पार्ट त्या बॉडीकडून रिफ्लेक्ट होईल क्यू आर आणि काही पार्ट त्या बॉडीकडून ट्रान्समिट होईल तो क्यू टी. आणि या नंतर कोइफिशियंट जे आहेत ऍब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन, त्या तिघांची ऍडिशन इक्वल टू 1 आपण प्रूव्ह केलेले आहे. दिस वन ए प्लस आर प्लस टी आर इक्वल टू 1, where what is A is the ratio of quantity of heat absorbed upon Q, total radiant energy incident. This is the coefficient of reflection given by this formula, coefficient of transmission given by this formula. तर हे फर्स्ट रिलेशन तुम्ही स्टडी केलं, रेडिएशन हा पार्ट स्टडी करता. त्यानंतर सेकंड रिलेशन इमिसिव्ह किंवा रेडियंट पॉवर. कोणत्याही बॉडीची इमिसिव्ह पॉवर किंवा रेडियंट पॉवर आपण कॅपिटल आर न डिनोट करतो आणि विच इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. हे क्यू अपॉन एटी रेट ऑफ रेडिएशन पण म्हटलं जाईल, त्याला रेट ऑफ इमिशन पण म्हटलं जाईल. ते असं पण लिहिलं जाईल डी क्यू अपॉन डी टी. इन्स्टेड ऑफ रायटिंग क्यू अपॉन टी you can write dq upon dt. Next is the emissivity or coefficient of emission. This is nothing but ratio of two emissive power. Small e equal to r upon rb. Ordinary body ची emissive power divided by perfect black body ची emissive power. Coefficient of emission पण त्याला म्हटलं जातं. आता फोर्थ जो आहे तो विन्स डिस्प्लेसमेंट लॉ वर आधारित असणारा फॉर्म्युला, Wiens displacement law, which gives the relation between peak value of wavelength and corresponding absolute temperature of the body, which is given by this. Lambda max means peak value of wavelength equal to B upon T. B is the Wiens constant आणि T म्हणजे absolute temperature. हे रिलेशन असं पण लिहिलं जाईल, लॅम्बडा मॅक्स इंटू टी इक्वल टू बी आणि तो कॉन्स्टंट मिळाला, किंवा लॅम्बडा 1 इंटू टी वन इक्वल टू लॅम्बडा 2 इंटू टी टू. हे रिलेशन देखील विन्स डिस्प्लेसमेंट लॉचंच रिलेशन आहे. फिफ्थ वन, इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी आणि यामध्ये आरबी इक्वल टू क्यू अपॉन एटी इक्वल टू सिग्मा टी रेस टू 4. हा स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ न दिलेला हा फॉर्म्युला आहे. आणि त्यानंतर क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट इमिटेड बाय ब्लॅक बॉडी. मग ब्लॅक बॉडीनं जी टोटल क्वांटिटी इमिट केलेली आहे, म्हणजे या फॉर्म्युल्यामधील क्यू, ते तुम्ही कसं लिहू शकता पहा. क्यू इक्वल टू फक्त 80 ला शिफ्ट करायचं राईट साइडला. सी हियर क्यू इक्वल टू 80 इंटू आरबी आणि आरबी म्हणजे सिग्मा टी रेस टू 4. आणि हा फॉर्म्युला कधी यूज करायचा पहा, वेन टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज नॉट गिवन. म्हणजे फक्तच बॉडीचं टेम्परेचर दिलं असेल आणि सराउंडिंगचं दिलं नसेल तर क्वांटिटी ऑफ रेडिएंट हीट इमिटेड बाय ब्लॅक बॉडी या फॉर्म्युल्याने तुम्ही फाइंड आउट करू शकता. आफ्टर दॅट सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं असेल तर कसं फाइंड करणार, 7 नंबरचा फॉर्म्युला पहा. इन 7 नंबर फॉर्म्युला we can find quantity of radiant heat emitted by black body when temperature of surrounding is given. See here Q equal to 80 into RB आणि इथं मात्र T raised to 4 minus T0 raised to 4 हा बदल झालेला आहे. आणि हा कधी यूज करायचा, when temperature of surrounding is given. इथं T0 आहे ना, सराउंडिंगचं टेम्परेचर आहे. So in this way you have to change yourself. When temperature of body only given, 6 नंबरचा फॉर्म्युला यूज करा.
टेम्परेचर ऑफ बॉडी अलॉंग विथ सराउंडिंग गिवन असेल तर क्वांटिटी ऑफ रेडिएंट इमिटेड बाय ब्लॅक बॉडी काढण्यासाठी हा 7 नंबरचा फॉर्म्युला यूज करू आपण. त्यानंतर रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय बॉडी, त्यालाच तुम्ही म्हणू शकता rate of loss of heat by a black body, which is also called as a rate of heat radiation, dq by dt. त्याला r न डिनोट केला तरी चालतं. dq by dt रेट ऑफ रेडिएशन असल्यामुळे r न डिनोट करायचं. ब्लॅक बॉडी आहे, सो a t सिग्मा t रेस टू 4 मायनस t0 रेस टू 4. आता हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आणि यामध्ये फरक आहे तो म्हणजे इथं टोटल क्वांटिटी ऑफ रेडिएंट एनर्जी इमिटेड बाय ब्लॅक बॉडी मिळाले आणि इथं रेट ऑफ हीट रेडिएशन तुम्हाला मिळाले. त्यानंतर ऑर्डिनरी बॉडीसाठी क्वांटिटी ऑफ रेडिएंट हीट इमिटेड बाय ऑर्डिनरी बॉडी. आता इथं फरक एवढाच येणार आहे, Q इक्वल टू EATR. ई का आलं? ऑर्डिनरी बॉडीसाठी इमिसिव्हिटी किंवा इमिशिव्ह पॉवर ही लेस दॅन 1 असते आणि मग R याच्या ऐवजी तुम्ही सिग्मा टी रेस टू 4 हा फॉर्म्युला यूज करताना पुन्हा एकदा when temperature of surrounding is not given, that time you can use this formula. आणि second, quantity of radiant energy emitted by ordinary body, ज्यावेळेला सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं असेल त्यावेळेला हा फॉर्म्युला यूज करायचा. So these are the different formulas which we are using to solve the numericals. And finally, rate of loss of heat by ordinary body. इथं रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडी आपण फाइंड आउट केलं. आता ऑर्डिनरी बॉडीचा रेट ऑफ लॉस ऑफ हीट म्हणजेच रेट ऑफ हीट रेडिएशन सेम फॉर्म्युला असेल, फक्त तिथं बदल असा असणार आहे, E will be that EAT सिग्मा T रेस टू 4 मायनस T0 रेस टू 4. तर यातील फॉर्म्युले यूज करून आपण आता न्यूमरिकल सॉल्व करू. लेट अस स्टार्ट टू सॉल्व द फर्स्ट न्यूमरिकल. See here, if the incident energy is 200 calorie, म्हणजे टोटल रेडिएंट एनर्जी 200 इन्सिडेंट झालेली आहे एखाद्या बॉडीच्या सरफेसवर. त्या बॉडीचे ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर म्हणजे स्मॉल a 0.31 आहे. रिफ्लेक्शन कोएफिशियंट म्हणजे स्मॉल r 0.41 आहे. देन कॅल्क्युलेट अमाउंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड, म्हणजे जी रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट झाली टोटल व्हॅल्यू तुम्हाला त्याची दिलेली आहे. गिवन मध्ये कॅपिटल Q टोटल रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट झालेली आहे. आता त्या बॉडीचा कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन दिलाय. ऍब्झॉर्प्टिव्ह पॉवर म्हणजेच कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन दिलाय. सी हियर, कोएफिशियंट ऑफ ऍब्झॉर्प्शन 30.31, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन 0.41 आणि तुम्हाला विचारलंय अमाउंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड म्हणजे QT. यू वॉन्ट टू फाइंड अमाउंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड म्हणजे QT. आता ही अमाउंट ऑफ एनर्जी करायची असेल, ट्रान्समिट झालेली फाइंड आउट करायची असेल तर तुम्हाला कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काढावं लागेल म्हणजे TR आणि मल्टिप्लाइड बाय टोटल रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट म्हणजे Q. म्हणजे फॉर्म्युला जो यूज करणार आहात तुम्ही अमाउंट ऑफ एनर्जी ट्रान्समिटेड फाइंड आउट करण्यासाठी, QT इक्वल टू TR इंटू Q. यातील Q म्हणजे टोटल रेडिएंट एनर्जी इन्सिडेंट इट इज गिवन. फक्त TR फाइंड आउट करावं लागेल आणि TR काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे 3 कोएफिशियंटची ऍडिशन 1 असते, त्यातील दोघांची व्हॅल्यू दिलेली आहे. वी कॅन फाइंड द थर्ड कोएफिशियंट. सो दिस फॉर्म्युला वी आर युजिंग A plus R plus TR equal to 1. Now let us start for the calculation. So using the relation, हे रिलेशन तुम्ही यूज करणार आहात 3 कोएफिशियंट्स ची ऍडिशन इक्वल टू 1. सी हियर, आणि यावरून कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काढायचं असेल तर 1 मायनस या 2 कोएफिशियंटची ऍडिशन. आता ह्या दोघांच्या व्हॅल्यूज आपण इथं सबस्टिट्यूट करू. सी हियर, 1 मायनस 0.31 प्लस 0.41 you will get 0.72. दोघांचं सबट्रॅक्शन केलात तर 0.28 मिळालं. दिस इज द कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. आता याला जर टोटल रेडिएंट एनर्जीनं इन्सिडेंट एनर्जीनं मल्टिप्लाय केलात तर यू विल गेट अमाउंट ऑफ रेडिएंट एनर्जी ट्रान्समिटेड. सो अमाउंट ऑफ रेडिएंट एनर्जी ट्रान्समिटेड QT equal to, see this, QT equal to TR into Q. So TR is 0.28 and Q is 200. You will get
56 कॅलरी. हे आन्सर काढलात, पण ते आन्सर कंप्लीट सेंटेन्स मध्ये प्रॉपर युनिटच्या मदतीने लिहायला हवायचे. सो आन्सर amount of energy transmitted by that body equal to 56 calorie. So this is first numerical which was based upon three coefficients of absorption, reflection and transmission. So let us shift towards the second numerical. Find the temperature of a black body if its spectrum has a peak at लॅम्बडा मॅक्स दिले तुम्हाला. लॅम्बडा मॅक्स दिलेला आहे. लॅम्बडा म्हणजे 3 पीक वेवलेंथ दिलेले आहेत. पहिली जी पीक वेवलेंथ आहे ब्लॅक बॉडीतून इमिट झालेल्या स्पेक्ट्रमची 700 नॅनोमीटर म्हणजे व्हिजिबल रिजन मध्ये आहे. दुसरी पीक वेवलेंथ 3 सेंटीमीटर मायक्रोवेव्ह रिजन मध्ये आहे. आणि तिसरी 3 मीटर वेवलेंथ आहे पीक वेवलेंथ FM रेडिओ वेव्हज मध्ये. म्हणजे इथं वेवलेंथ इन्क्रीज होत आहे आणि त्यावेळी तुम्हाला टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी काढायचं आहे. अर्थातच पीक वेवलेंथ आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर मधला रिलेशन सांगणारा फॉर्म्युला म्हणजे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आणि इथं पीक वेवलेंथ करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम रेडियंट पॉवर आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे इथं वेवलेंथची व्हॅल्यू इन्क्रीज होत असेल तर टेम्परेचरची व्हॅल्यू काय व्हॅल्यू डिक्रीज व्हायला पाहिजे. आणि गिव्हन मध्ये विन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. बी इक्वल टू गिव्हन आहे. मग गिव्हन मध्ये ह्या 3 पीक वेवलेंथच्या व्हॅल्यूज आहेत ना, ते लॅम्बडा मॅक्स 1, लॅम्बडा मॅक्स 2, लॅम्बडा मॅक्स 3 आणि सर्वांना आपण SI युनिट मध्ये व्यक्त करूया. म्हणजे मीटर मध्ये सगळ्या वेवलेंथ आपण फाइंड आउट करूया. सी हियर गिव्हन. सो फर्स्ट पीक वेवलेंथ 700 नॅनोमीटर. आता 1 नॅनोमीटर म्हणजे किती? 10⁻⁹ आणि इथलं 10⁻². मग 10⁻² and 10⁻⁹ you will get 10⁻⁷ meter. Second peak wavelength 3 centimeter. Just you have to convert centimeter to meter. 1 centimeter equal to 10⁻⁻² meter. आणि थर्ड पीक वेवलेंथ आहे मीटर मध्येच दिलेली आहे. त्यानंतर विन्स कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला आहे. ती व्हॅल्यू आपण ऍज इट इज नोट डाऊन केली. आता इथं काय फाइंड आउट करायचे आपल्याला? We want to find temperatures of black body for peak wavelengths. ह्या ज्या 3 पीक वेवलेंथ्स आहेत ना, त्या 3 पीक वेवलेंथची करस्पॉन्डिंग आपल्याला ऍब्सोल्यूट टेम्परेचर्स फाइंड आउट करायचे आहे. आणि त्यासाठी जो फॉर्म्युला यूज करत आहोत तुम्ही, तो फॉर्म्युला म्हणजे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. सी हियर लॅम्बडा मॅक्स इक्वल टू बी अपॉन टी. यातील बी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि ह्या पीक व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ प्रोव्हाइडेड आहे. त्यामुळे यातील आपल्याला टेम्परेचरची व्हॅल्यू काढण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करूया. टी टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इक्वल टू बी अपॉन लॅम्बडा मॅक्स. सो लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन्स. फर्स्ट फॉर पीक वेवलेंथ लॅम्बडा मॅक्स 1 ह्या पीक वेवलेंथ साठी टेम्परेचर आपण T1 न डिनोट करूया. सी टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी T1 इक्वल टू बी अपॉन फर्स्ट पीक वेवलेंथ. आता इथं 10⁻² पॉवरची ऍडजस्टमेंट केला तर 10⁻+4 शिल्लक राहील आणि 2.897 ला 7 ने डिवाइड करता येतो. सी हियर 2.897 अपॉन 7 मल्टिप्लाइड बाय 10⁻4. कारण -7 न्यूमरेटरला गेलं तर +7 झालं आणि -3 4. आता ह्या दोघांचा रेशो तुम्ही सहज पूर्ण करू शकता. सो यू आर गेटिंग 0.4138 into 10⁻4. आता 10⁻4 जर मर्ज करायचं असेल तर 4 डेसिमल पॉइंट्स तुमचे राईटला शिफ्ट होतील. सो यू विल गेट 4138 केल्विन. सो देअरफॉर टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी फॉर धिस पीक वेवलेंथ इज 4138 केल्विन. अशाच पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपण सेकंड पीक वेवलेंथ साठी करूया, थर्ड पीक वेवलेंथ साठी करूया. सी हियर. सो फॉर द पीक वेवलेंथ lambda max 2 for the peak wavelength lambda max 2 किती आहे? 3 into 10⁻⁻² मीटर साठी टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी आपण त्याला T2 डिनोट करूया. T2 इक्वल टू बी अपॉन सेकंड पीक वेवलेंथ. बी ची व्हॅल्यू आपल्याला प्रोव्हाइडेड आहे. सेकंड पीक वेवलेंथ गिव्हन आहे. आता इथं 10⁻² पॉवर ऍडजस्ट करायची असेल तर +2 न्यूमरेटरला होईल म्हणजे -1 शिल्लक राहणार
आणि 2.897 ला 3 न डिवाइड आपण सहज करू शकता. सी हिअर 3 न जर डिवाइड केला तुम्ही तर 0.966 इंटू 10⁻⁻1 हे -1 इथं मर्ज करा म्हणजे 0.0966 मिळेल तुम्हाला. सी हिअर 0.0966 Kelvin. This was the second temperature of that black body corresponding to this peak wavelength. आता third peak wavelength घेऊ आपण. See here, for peak wavelength, third peak wavelength, 3 meter. Temperature of black body T3 equal to T3 temperature होता. B ची व्हॅल्यू लिहिलेली आहे, पीक वेव्हलेंथ लिहिले आहात. आता फक्त डिव्हिजन करायचं काम शिल्लक राहिलेलं आहे आणि ते डिव्हिजन हे इतकंच आहे ना 0.966. सी हिअर 0.966 इंटू 10⁻⁻3. आता याला युनिट देखील केल्विनच द्यावं लागेल. एकदम लो टेम्परेचर आहे कारण वेव्हलेंथ इथं लार्ज आहे. सो T3 इक्वल टू 0.966 इंटू 10⁻³ केल्विन. आता तुम्हाला आन्सर प्रॉपर युनिट मध्ये लिहावी लागतील. सी हिअर द रिस्पेक्टिव्ह टेम्परेचर्स ऑफ द ब्लॅक बॉडी म्हणजे 3 पीक वेव्हलेंथ होत्या ना, त्या 3 पीक वेव्हलेंथची रिस्पेक्टिव्ह टेम्परेचर. फर्स्ट पीक वेव्हलेंथचं T1, सेकंड पीक वेव्हलेंथचं T2 आणि थर्ड पीक वेव्हलेंथचं T3. तर या पद्धतीनं सेकंड न्यूमरिकल मध्ये आपण विन्स डिस्प्लेसमेंट लॉ च्या फॉर्म्युला इथं प्रॅक्टिस केला. आता थर्ड न्यूमरिकल आपण शिफ्ट. So what is given in the third numerical? A pinhole is made in a hollow sphere of radius 5 cm. म्हणजे जवळपास परफेक्ट ब्लॅक बॉडी जी फेरीने डिझाइन केलेली आहे त्या प्रकारची इथं कन्स्ट्रक्शन दिलं आहे. एक हॉलो स्पियर आहे, त्याला आपण पिनहोल तयार केला, पण हॉलो स्पियरची रेडियस दिलेली आहे 5 सेंटीमीटर, whose inner wall is at temperature 727 degree Celsius. इनर वॉलचं टेम्परेचर आपल्याला दिलेलं आहे. फाइंड द पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया बाय दॅट स्पियर. म्हणजेच तुम्हाला विचारलंय इमिसिव्ह पॉवर ऑफ दॅट स्पियर, कारण पॉवर रेडिएटेड म्हणजे Q/T आणि पर युनिट एरिया म्हणजे Q/80 झालं. थोडक्यात इमिसिव्ह पॉवर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि गिव्हन काय आहे, स्टीफन्स कॉन्स्टंट दिलेला आहे आणि त्या हॉलो स्पियरच्या मटेरियलची इमिसिव्हिटी म्हणजे कोएफिशिएंट ऑफ इमिशन गिवन. सो लेट अस लिस्ट विच क्वांटिटीज गिवन. पहिल्यांदा रेडियस दिलेला आहे, पण रेडियसची गरज लागणार नाही कारण पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया विचारले. कंप्लीट एरिया पाहिजे असता तर पिन होलची आपल्याला रेडियस लागली असते. सी हिअर गिवन टेम्परेचर ऑफ द इनर वॉल 727 डिग्री सेल्सिअस. त्याला तुम्ही केल्विन मध्ये करायचं असेल तर 273 ऍड करा. You will get the temperature 1000 Kelvin. या दोघांची ऍडिशन. त्यानंतर स्टीफन्स कॉन्स्टंट दिलेला आहे, सिग्मा इक्वल टू द व्हॅल्यू ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट आणि इमिसिव्हिटी हॉलो स्पियरच्या मटेरियलची दिलेली आहे 0.2. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं काय करायचं आहे, पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया म्हणजेच इमिसिव्ह पॉवर. सी पॉवर रेडिएटेड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि त्याचा फॉर्म्युला power radiated P equal to Q/80. This is nothing but emissive power. आणि स्टीफन्स लॉचा यूज केला तर E इंटू सिग्मा T⁴. आता यातील व्हॅल्यू ऑफ E गिवन आहे, सिग्मा गिवन आहे आणि T पण दिलेला आहे. सिम्पली आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट कराव्या लागतील. सो लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन. पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया ऑफ स्पियर P इक्वल टू Q/80 इमिसिव्ह पॉवरच आहे, इक्वल टू E सिग्मा T⁴. फक्त ऑर्डिनरी बॉडी असल्यामुळे इथे इमिसिव्हिटीची व्हॅल्यू घ्यावी लागेल. लेट अस सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ E, सिग्मा अँड टेम्परेचर. सो 0.2 into 5.67 into 10⁻⁻8 and 1000⁴. आता ह्या 1000 ला 10⁻³ न तुम्ही दिलात तर त्याची पॉवर 4 घेतला तर 10⁻12 होईल. म्हणजे 1000 न लिहिता 10⁻³ आणि रेस्ट टू 4 यू विल गेट 10⁻12 आणि 10⁻+12 आणि -8 म्हणजे इथं 10⁻+4 शिल्लक राहील आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला ओरली करता येतं. सो यू विल गेट 1.134 इंटू 10⁻⁻8 and 10⁻12 ह्या 1000 चा रेस्ट टू 4 ही व्हॅल्यू येईल.
आता या दोघांच्या मधून शिल्लक राहणार 10⁻⁴. सी हियर 1.134 into 10⁻⁴. आणि पॉवर रेडिएटेड म्हणजे इमिशिव्ह पॉवरचं तुम्ही युनिट लिहिलेलं आहात, जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. आणि जूल पर सेकंड म्हणजे वॅट, सो द युनिट वॅट पर मीटर स्क्वेअर. कंप्लीट सेंटेन्स मध्ये आपण आन्सर लिहायला पाहिजे. सी हियर power radiated per unit area of sphere P equal to 1.134 into 10⁻⁴ joule per meter square second. तर या पद्धतीनं इमिशिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी चा फॉर्म्युला या पद्धतीनं आपण इथं सॉल्व्ह केला. सो लेट अस शिफ्ट टुवर्ड द फोर्थ न्यूमेरिकल. कॅल्क्युलेट द एनर्जी रेडिएटेड इन 1 minute by a black body of surface area 100 centimeter square when it is maintained at 227 degrees Celsius. आणि ब्रॅकेट मध्ये तुम्हाला स्टीफन्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे, सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे, आणि हे त्याचं असाइनमेंट. म्हणजे इथं तुम्हाला काढायचे आहे एनर्जी रेडिएटेड इन 1 minute बाय अ ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया. म्हणजे इथं टोटल रेडियंट एनर्जी ब्लॅक बॉडी मधून किती इमिट झाली, म्हणजे त्याचा सरफेस एरिया घ्यावा लागेल आणि टाइम ऑफ रेडिएशन देखील घ्यावा लागेल. सो टोटल रेडियंट एनर्जी इमिटेड बाय ब्लॅक बॉडी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि इथं फक्त बॉडीचं टेम्परेचर दिलंय, सराउंडिंगचं दिलेलं नाही, त्यामुळे आपण तो फॉर्म्युला पर्टिक्युलर यूज करायला पाहिजे. मग गिव्हन नोट डाऊन करू आपण. पहिल्यांदा सरफेस एरिया ब्लॅक बॉडीचा 100 सेंटीमीटर स्क्वेअर दिला. टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये आहे, ते केल्विन मध्ये करावं लागेल. पण सिग्माची व्हॅल्यू जी आहे ती SI युनिट मध्ये आहे, त्यामुळे इथं एरिया देखील तुम्हाला SI मध्येच लिहावं लागेल. सो लेट अस स्टार्ट टू फाइंड आउट व्हॉट इज गिव्हन. सी हियर सरफेस एरिया ऑफ दॅट ब्लॅक बॉडी इज गिव्हन 100 सेंटीमीटर स्क्वेअर. तुम्हाला मीटर स्क्वेअर करावं लागेल. मग 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻⁻² मीटर, आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. मग -4 आणि 10⁻², you will get 10⁻² मीटर स्क्वेअर. दिस इज द सरफेस एरिया ऑफ दॅट ब्लॅक बॉडी. त्यानंतर टेम्परेचर, इट इज मेंटेन्ड ॲट 227 डिग्री सेल्सिअस. मग त्याला तुम्हाला केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर +273 त्यामध्ये ऍड करावं लागेल. यू विल गेट 500 केल्विन. त्यानंतर स्टीफन्स कॉन्स्टंट इज गिव्हन सिग्मा, आणि टाइम दिलाय तुम्हाला, किती टाइम साठी एनर्जी रेडिएटेड आहे, 1 मिनिट साठी, तो तुम्हाला सेकंड मध्ये लिहावा लागेल. सी हियर टाइम ऑफ रेडिएशन 1 मिनिट आहे, दॅट इज इक्वल टू 60 सेकंड. सो यू वॉन्ट टू फाइंड एनर्जी रेडिएटेड बाय दॅट ब्लॅक बॉडी, आणि त्यासाठीचा फॉर्म्युला Q इक्वल टू AT sigma T⁴. A is given, T is given, sigma is given, and also temperature is given. त्यामुळं फक्त सबस्टिट्यूशन करणं आणि प्रॉपर कॅल्क्युलेशन करणं इतकंच आपलं काम शिल्लक आहे. सो लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन. एनर्जी रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी, सेम फॉर्म्युला यूज करूया. Q इक्वल टू AT sigma T⁴. So what is area of that surface area of that black body? 10⁻². Substitute करू value -2 into time is 60 second. This is the value of sigma and this is the value of absolute temperature. आता इथं तुम्हाला सॉल्विंग साठी 10⁸ शिल्लक मिळेल, आणि 5⁴ into 10⁻² चा पुन्हा 4th पॉवर, म्हणजे तुम्हाला 10 पॉवर ऍडजस्ट करायला मिळतील. आणि 60 multiplied by 5.67 न करता 6 multiplied by 56.7 करू आपण. See here 6 multiplied by 56.7 into 10⁻⁻10 कुठून मिळालं, 10⁻² आणि 10⁻⁸, 10⁻⁻10, आणि इथं 5⁴ into 10⁸. 10⁸ कसं आलं, इथं 500 आहे ना, ते तुम्ही 5 into 10⁻² लिहू शकता, आणि त्याचा 4th पॉवर असं मिळेल. आता 5⁴ म्हणजे 625. सी हियर, सो दिस इज द मल्टिप्लिकेशन 340.2. हे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आलं, मल्टिप्लाइड बाय 625 हा 5⁴ ची व्हॅल्यू, आणि मग -10 आणि +8, यू विल गेट 10⁻². ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला लावून करावं लागेल,
आणि ती व्हॅल्यू व्हेरी लार्ज येते पहा. 212625 इंटू 10⁻². हे -2 मर्ज करायचं असेल तर डेसिमल पॉइंट हा इथे येणार 25 म्हणजे 6 आणि 2 च्या मध्ये येणार. सी हिअर. सो 2126.25 जूल. आता प्रॉपर सेंटेन्स मध्ये आणि युनिट मध्ये हे आन्सर तुम्हाला लिहावं लागेल. सी हिअर. एनर्जी रेडिएटेड बाय ब्लॅक बॉडी Q इक्वल टू 2126.25 Joule. So in this way we find out the total energy radiated by the black body. Ordinary body असती तर तिथे इमिसिव्हिटी ची तुम्हाला व्हॅल्यू प्रोव्हाइड करावी लागली असते. So fifth numerical आता आपण प्रॅक्टिस करू. What is given here? Energy is emitted from a hole in an electric furnace at the rate of 20 watt. मुलांनो 20 वॅट म्हणजे Q अपॉन T ची व्हॅल्यू आहे किंवा dQ अपॉन dt ची व्हॅल्यू आहे. दिस इज द रेट ऑफ रेडिएशन किंवा रेट ऑफ इमिशन आहे. म्हणजे 20 वॅट ह्या युनिट वरून तुम्हाला लक्षात येईल. When the temperature of the furnace is 727 degree Celsius. म्हणजे फर्नासचं टेम्परेचर 727 डिग्री सेल्सिअस असताना जी एनर्जी इमिट होते, जी एनर्जी रेडिएट होते त्याचा रेट 20 वॅट. What is the area of that hole? ज्या होल मधून ही एनर्जी 20 वॅट या रेटनं रेडिएट होते त्या होलचा एरिया फाइंड आउट करा आणि तुम्हाला स्टीफन्स कॉन्स्टंट दिलेला आहे. मुलांनो इथं बॉडी कोणती मेन्शन केलेली नाही, पण ऑर्डिनरी बॉडी जर मेन्शन केली असती तर तुम्हाला इमिसिव्हिटीची व्हॅल्यू द्यायला पाहिजे. मग इथं इमिसिव्हिटीची व्हॅल्यू नॉट प्रोव्हाइडेड, फक्त स्टीफन्स कॉन्स्टंट दिलेला आहे. त्यामुळे आपण इथं बॉडी जी दिलेली आहे ती आपण परफेक्ट ब्लॅक बॉडी कन्सिडर करू, म्हणजे इमिसिव्हिटी इक्वल टू 1 घेता येईल. सो लेट अस फाइंड आउट द गिव्हन डेटा. पहिल्यांदा आपण रेट ऑफ इमिशन किंवा रेट ऑफ रेडिएशन 20 वॅट ह्याची व्हॅल्यू म्हणजे dQ बाय dt आहे किंवा फक्त Q अपॉन T पण लिहू शकता. 20 वॅट आहे. त्यानंतर ते जो फर्नास आहे त्याचं टेम्परेचर 727 डिग्री सेल्सिअस. त्याला आपण केल्विन केला तर तुम्हाला 1000 केल्विन मिळेल. आणि अर्थातच स्टीफन्स कॉन्स्टंट गिवन आहे, द व्हॅल्यू ऑफ स्टीफन्स कॉन्स्टंट. आणि तुम्हाला विचारलंय ज्या एरिया मधून ही रेडिएंट एनर्जी रेडिएट होते त्याचा एरिया करा. सो यू वॉन्ट टू फाइंड द एरिया ऑफ दॅट होल. आणि यासाठी फॉर्म्युला जो तुम्ही यूज करणार आहात तो रेट ऑफ रेडिएशन dQ बाय dt इक्वल टू EA सिग्मा T रेस्ट टू 4. यातील dQ बाय dt दिलेला आहे. E तुम्ही 1 घेणार आहात कारण का ब्लॅक बॉडी असल्यामुळं एरिया फाइंड आउट करायचा आणि सिग्मा आणि T आपल्याला माहिती आहे. सो इझिली यू कॅन सॉल्व दिस न्यूमेरिकल आल्सो. So let us start for the calculation. See here. Consider given hole to be perfectly black body. आपण तो कन्सिडर केलेला कारण इमिसिव्हिटी दिलेली नाही म्हणून E इक्वल टू 1 तुम्हाला घ्यावं लागेल. नाव रेट ऑफ रेडिएशन हा फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहू. आता यामध्ये dQ बाय dt ची व्हॅल्यू 20 दिलेली आहे. E ची व्हॅल्यू 1 घेणार. A आपल्याला फाइंड आउट करायचे, सिग्मा आणि T च्या व्हॅल्यू लिहूया आपण. सी हियर 21 A. This is the value of sigma and this is the value of T raised to 4. आता T इथं 1000 आहे. 1000 म्हणजे 10 raised to 3 आणि raised to 4 म्हणजे 10 raised to 12 होईल. आणि 10 raised to plus 12 आणि 10 raised to minus 8 म्हणजे 10 raised to plus 4 मिळेल. यातून तुम्ही A इक्वल टू काय लिहिणार? 20 divided by the remaining term. See here. A equal to 20 divided by 5.7 into 10 raised to 4. आता यातील 10 raised to 4 न्यूमरेटरला घेतला तर -4 होईल आणि त्यामध्ये हा 0 ऍड केला तर -3 मिळेल तुम्हाला. सो 2 अपॉन 5.7 ह्याचं डिव्हिजन पुन्हा एकदा तुम्ही लॉगने केलात तर 0.35 इंटू 10 raised to -3 हा तुम्हाला एरिया मिळेल. मग -3 न लिहिता जर 3.5 लिहायचं असेल तर इथं 10 raised to -4 होईल. पहा आन्सर एरिया ऑफ द होल A इक्वल टू 3.5 into 10 raised to -4 मीटर स्क्वेअर. हे सेम आन्सर लिहिलात तरी चाललं असतं, फक्त युनिट तुम्हाला मीटर स्क्वेअर लिहावं लागलं असतं. सो इन दिस वे वी कॅल्क्युलेट एरिया ऑफ दॅट होल, ज्या एरिया मधून एनर्जी इमिट होत आहे 20 वॅट या रेट. सो लेट अस
start for the sixth numerical. What is given in that sixth numerical? A small blackened solid copper, म्हणजे एक सॉलिड कॉपर आहे, त्याला ब्लॅक कलर दिलाय आपण. सॉलिड कॉपर स्पियर, रेडियस किती त्याची 2.5 सेंटीमीटर, इज प्लेस्ड इन अन इव्हॅक्युएटेड चेंबर. म्हणजे सराउंडिंग आहे इव्हॅक्युएटेड चेंबर, त्यामध्ये एक सॉलिड कॉपर स्पियर ठेवलाय ज्याला तुम्ही ब्लॅक कलर दिलाय. द टेम्परेचर ऑफ दॅट सराउंडिंग चेंबर is maintained at 100 degree Celsius. म्हणजे हे टेम्परेचर सराउंडिंगचं आहे. At what rate energy must be supplied to the copper sphere to maintain its temperature at 110 degree Celsius. म्हणजे तो कॉपर स्पियर जो आहे, सॉलिड कॉपर स्पियर आहे, इव्हॅक्युएटेड चेंबर मध्ये ठेवलाय, त्याचं टेम्परेचर आपल्याला मेंटेन करायचं आहे 110 डिग्री सेल्सिअस. मग त्यासाठी किती रेटनं एनर्जी त्या कॉपर स्पियरला आपल्याला सप्लाय करायला पाहिजे, तो हा क्वेश्चन आहे. मग इथं कॉपर स्पियरची रेडियस दिलेली आहे 2.5 सेंटीमीटर आणि त्याचबरोबर स्टीफन्स कॉन्स्टंट प्रोव्हाइड केलाय तुम्हाला. आणि काय सांगितलंय? ट्रीट द स्पियर ॲज ब्लॅक बॉडी. म्हणजे इथं E इक्वल टू 1, इमिसिव्हिटी इक्वल टू 1 तुम्ही घेऊ शकता. इथं पहा आपल्याला दोन टेम्परेचर्स आहेत. इथं टेम्परेचर ऑफ सराउंडिंग 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि टेम्परेचर जो त्या कॉपर स्पियरला मेंटेन करायचं आहे ते टेम्परेचर आहे 110 डिग्री सेल्सिअस. त्यामुळं गिव्हन व्हॅल्यूज आपण लिस्ट करू. सो रेडियस ऑफ द स्पियर ऑफकोर्स 2.5 सेंटीमीटर आहे. त्याला जर मीटर करायचं असेल तर सेंटीमीटर इक्वल टू 10⁻⁻² मीटर. पण इथे 2.5 आहे, मग इथे 25 केला तर एक्स्ट्रा मिळेल तुम्हाला 10⁻³ मीटर मिळेल, रेडियस मिळेल तुम्हाला. आणि या रेडियस वरून तुम्ही त्या सॉलिड कॉपर स्पियरचा सरफेस एरिया फाइंड आउट करू शकता. सो दिस इज द टेम्परेचर ऑफ इव्हॅक्युएटेड चेंबर 100 डिग्री सेल्सिअस. आणि त्याला तुम्ही केल्विन मध्ये करायचं असेल तर +273 त्यामध्ये ऍड केलात, 373 केल्विन इज द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग किंवा इव्हॅक्युएटेड चेंबर. आणि त्या कॉपर स्पियरचं टेम्परेचर तुम्हाला मेंटेन करायचं आहे 110 डिग्री सेल्सिअस. सी हियर T इक्वल 110 डिग्री सेल्सिअस. पुन्हा एकदा तुम्हाला केल्विन करायचं असेल तर मिळेल 383 केल्विन. नाउ स्टीफन्स कॉन्स्टंट इज गिवन. सी हियर सिग्माची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे. अँड ब्लॅक बॉडी जर तुम्हाला ट्रीट करायचं असेल ते कॉपर स्पियरला तर E इक्वल टू 1 तुम्ही यूज करू शकता. सो यू वॉन्ट टू फाइंड अमाउंट ऑफ एनर्जी सप्लाइड टू द कॉपर स्पियर. सी हियर सो रेट ऑफ एनर्जी सप्लाइड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे dQ/dt. आणि त्यासाठीचा फॉर्म्युला जो यूज होणार आहे तो फॉर्म्युला या पद्धतीचा. पहिल्यांदा काय करावं लागेल, त्या कॉपर स्पियरचा सरफेस एरिया फाइंड आउट करायला लागेल आणि नंतर रेट ऑफ एनर्जी सप्लाय. हा रेट ऑफ इमिशन घेऊ शकता, रेट ऑफ रेडिएशन घेऊ शकता किंवा रेट ऑफ एनर्जी सप्लाय घेऊ शकता. A सिग्मा T⁻⁴ T⁻⁴ यातील सिग्मा आणि ही दोन टेम्परेचर्स आपल्याला गिवन आहेत. म्हणजेच आपल्याला सरफेस एरिया त्या स्पियरचा फाइंड आउट करायला लागेल, नंतर हा फॉर्म्युला सॉल्व करायला पाहिजे. सो लेट अस स्टार्ट फॉर द कॅल्क्युलेशन टू कॅल्क्युलेट द सरफेस एरिया ऑफ दॅट सॉलिड स्पियर. सी हियर सरफेस एरिया ऑफ दॅट सॉलिड स्पियर A इक्वल टू 4πr². सो 4 पाय ची व्हॅल्यू तुम्ही घेता 3.142. नेहमी यूज करायची पायची व्हॅल्यू 3.142. and this one is nothing but radius of that sphere आणि त्याची व्हॅल्यू आपण मीटर मध्ये करून घेतल्यामुळे 25 into 10⁻³ आणि त्याचा स्क्वेअर आहे. आता ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं 12.568 आणि 25 चा स्क्वेअर मिळेल तुम्हाला 625 आणि 10⁻³ चा स्क्वेअर मिळेल 10⁻⁻².
-6. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन मात्र लॉग न करावं लागेल. सो यू विल गेट 7855 into 10 raised to -6 meter square. So in this way you find out the surface area of the sphere. म्हणजे या फॉर्म्युल्यामधील a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, सिग्मा आणि ही दोन टेम्परेचर माहिती. So let us start to calculate rate of energy supplied to the solid sphere. See here, rate of energy supplied dq by dt equal to same formula तुम्ही लिहा. आता यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. So this is the value of surface area, this is the value of Stephen's constant, and these are the two temperature of the sphere and temperature of evacuated chamber. आता ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करणं टेडियस आहे, कारण 383 चा फोर्थ पॉवर 373 चा फोर्थ पॉवर आपण सिंपल कॅल्क्युलेशन न करणं आपल्याला फार टेडियस आहे, वेळ खाऊ आहे. पण तुम्ही ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू शकता. 7855 मल्टिप्लाइड बाय 5.67 आणि पॉवरची ऍडजस्टमेंट केलात तर -6 आणि -8 यू विल गेट 10 raised to -14. सी हिअर. तर हे मल्टिप्लिकेशन ह्या दोन नंबर्स आणि 10 raised to -14. आता ब्रॅकेट मधील व्हॅल्यू त्या तुम्हाला काढायच्या आहेत, त्या इथं या पद्धतीनं अँटीलॉग ऑफ लॉग ऑफ धिस मायनस अँटीलॉग ऑफ लॉग ऑफ धिस असं करावं लागेल. सो पहिल्यांदा 383 चा अँटीलॉग करताना ही जी पॉवर आहे 4 न, सो 4 into log of 383 मायनस अँटीलॉग 4 into log of 373. या पद्धतीनं तुम्हाला हे न्यूमेरिकल सोडवावं लागतं. आता इथं लॉग ऑफ 383 चा तुम्हाला इथं कॅरेक्टरिस्टिक 2 मिळेल, मॅन्टीचा मिळेल, त्याला 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय मिळतं, हा नंबर जो आहे तो सेम तुम्हाला मिळेल, फक्त -14 ऐवजी आपण -11 केलं म्हणजे डेसिमल पॉइंट 3 लेफ्टला शिफ्ट झाले पहा, 44.54 झालं. कारण इकडचे पुढचे हा डिजिट तुम्हाला घ्यायचा नसेल तर तुम्ही 1 त्यामध्ये ऍड केलं पहा, कारण 7 डिजिट जो तुम्हाला डिलीट करायचा आहे तो 5 किंवा 5 पेक्षा ग्रेटर आहे. सो 44.54 हा आपण 4 डिजिट मध्ये नंबर करून घेतला आणि इंटू 10 raised to -11 आणि त्यानंतर अँटीलॉग, हे पहा लॉग ऑफ 383 ला 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला हा नंबर मिळतो. ओके, त्यानंतर लॉग ऑफ 373 ला 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला हा नंबर मिळतो. आता तुम्ही याचा अँटीलॉग काढा, पुन्हा याचा अँटीलॉग काढा, दोन्ही अँटीलॉगचं सबट्रॅक्शन करायचं. हा नंबर सेम तुम्ही लिहू शकता. दिस इज द अँटीलॉग ऑफ धिस नंबर and this is the antilog of this number. ह्या दोघांचं अँटीलॉगचं सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला मिळेल 0.216 into 10 raised to 10. आता हे 10 raised to 10 plus 10 आहे आणि 10 raised to -11 you will get 10 raised to -1 only. आणि मल्टिप्लिकेशनला हे दोन नंबर मिळाले पहा, 44.54 मल्टिप्लाइड बाय 0.216. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला प्रॉपर लॉग न करावं लागेल आणि ते मल्टिप्लिकेशनचा नंबर इथे मिळतोय तुम्हाला 9.62 into 10 raised to -1. -1 जर ऍडजस्ट करायचं असेल तर 0.962 आणि ही रेट ऑफ एनर्जी सप्लायड आहे म्हणून त्याचं युनिट लिहित आहे जूल पर सेकंड म्हणजेच वॅट. सो कम्प्लीट आन्सर कम्प्लीट सेंटेन्स मध्ये तुम्हाला लिहायला पाहिजे. सी हिअर, रेट ऑफ एनर्जी सप्लायड 0.962 वॅट in order to maintain the temperature of that sphere, how much? 110 degrees Celsius. So this was the 6th number numerical from your 12th standard textbook. Now 7th number numerical आपण try करू. Compare the rates of emission of heat by a black body. म्हणजे ब्लॅक बॉडीच्या इमिशनचे रेट कम्पेअर करायला सांगितलेले आहे आणि ती ब्लॅक बॉडी दोन डिफरंट टेम्परेचरला मेंटेन केलेले पहा, मेंटेन्ड ॲट 727 डिग्री सेल्सिअस and 227 degree Celsius. If the black bodies are surrounded by an enclosure at 27 degrees Celsius, what would be the ratio of their rates of loss of heat? म्हणजे ब्लॅक बॉडी सेम आहे, फक्त दोन डिफरंट टेम्परेचरला मेंटेन केलाय
आणि सराउंडिंग मध्ये तुम्ही ज्या ठेवला ही ब्लॅक बॉडी, त्या सराउंडिंगचं म्हणजे इन्क्लोजर म्हटलंय आपण त्याला, टेम्परेचर आहे 27 डिग्री सेल्सिअस. मग तुम्हाला 727 डिग्री सेल्सिअसचा रेट ऑफ इमिशन काढावं लागेल, म्हणजेच क्यू अपॉन टी किंवा डी क्यू अपॉन डी टी. 227 डिग्री सेल्सिअसचा रेट ऑफ इमिशन काढावं लागेल आणि त्या दोघांचा रेशो घ्यायला लागेल, इतकाच पार्ट आहे. आणि इथं तुम्हाला सराउंडिंगचं टेम्परेचर दिलेलं आहे, त्यामुळे रेट ऑफ इमिशन करताना दोन टेम्परेचरचा डिफरन्स घ्यायला पाहिजे. आपण 3 टेम्परेचर्स मेन्शन करूया. पहिल्यांदा सराउंडिंग म्हणजे इन्क्लोजरचं टेम्परेचर तुम्हाला दिलंय 27 डिग्री सेल्सिअस, पण त्याला केल्विन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावं लागेल. you will get 300 Kelvin. सेकंड, 727 डिग्री सेल्सिअस त्या ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर मेंटेन केले. 727 डिग्री सेल्सिअस त्याला तुम्हाला केल्विन मध्ये करायचं असेल तर प्लस 273 ऍड केलात तर 1000 केल्विन हे टेम्परेचर तुम्हाला मिळालं. नाव थर्ड टेम्परेचर इज 227 डिग्री सेल्सिअस. ही दोन ब्लॅक बॉडीची टेम्परेचर आहे आणि फर्स्ट वन इज द टेम्परेचर ऑफ इन्क्लोजर म्हणजे सराउंडिंग. पुन्हा 227 ला केल्विन मध्ये करण्यासाठी 273 ऍड केलात तर तुम्हाला 500 केल्विन. सो यू वॉन्ट टू फाइंड रेशो ऑफ रेट ऑफ लॉस ऑफ हीट. तुम्हाला विचारलंच ते, what should be the ratio of their rates of loss of heat. Loss of heat म्हणजे rate of emission चा रेशो R1:2 R2. आपण रेट ऑफ लॉस ऑफ हीट dq by dt ला R न जर डिनोट करायचं म्हटलं तर R1:2 R2. R1 हा 1000 केल्विनचा रेट ऑफ लॉस आहे आणि R2 हा 500 केल्विन टेम्परेचरचा रेट ऑफ लॉस ऑफ हीट आहे. मग यासाठी तुम्ही जो फॉर्म्युला यूज करणार आहात तो फॉर्म्युला असा आहे, R इक्वल टू, R इज नथिंग बट रेट ऑफ इमिशन, रेट ऑफ रेडिएशन और रेट ऑफ लॉस ऑफ हीट dq by dt इक्वल टू AE सिग्मा T⁴ मायनस T⁴. आता जर ही ब्लॅक बॉडी असेल तर इथं E ची व्हॅल्यू आपण 1 घेऊ शकतो आणि सेम ब्लॅक बॉडी आहे त्यामुळे सरफेस एरिया पण दोन्ही रेट ऑफ लॉस ऑफ हीट मध्ये सेम असणार. So let us start for the calculation for the numerical. See here, rate of loss of heat at temperature T1. ह्या टेम्परेचर T1 चा रेट ऑफ लॉस ऑफ हीट आपण R1 ने डिनोट केलाय पहा, इक्वल टू dq by dt1 इक्वल टू A सिग्मा T1⁴ मायनस T⁴ इक्वेशन 1. असाच रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय सेम बॉडी ॲट टेम्परेचर T2 काढतो. रेट ऑफ लॉस ऑफ हीट ॲट टेम्परेचर T2 227 डिग्री सेल्सिअस म्हणजे केल्विन मध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला 1000 केल्विन इथं मिळेल आणि इथं 500 केल्विन मिळेल आणि त्यावेळेचा रेट ऑफ लॉस ऑफ हीट तुम्हाला R2 इक्वल टू लिहावं लागेल dq by dt2 इक्वल टू AE सिग्मा T⁴ मायनस T⁴. हा दुसऱ्या टेम्परेचरचा रेट ऑफ लॉस ऑफ हीट मिळाला. इथं ब्लॅक बॉडी सेम असल्यामुळं दोन्ही ठिकाणचा सरफेस एरिया जो येणार आहे ब्लॅक बॉडीचा तो सेम. आता ब्लॅक बॉडी जर इथं असेल तर E आणि E 1 मिळेल, पण ऑर्डिनरी बॉडी दिली असती आणि दोन्ही ठिकाणी ती सेम ऑर्डिनरी बॉडी यूज केला असता तर व्हॅल्यूज ऑफ A and E विल बी द सेम. त्यामुळे रेशो घेत असताना ते दोघे कॅन्सल होतील. सो वी आर डिव्हाइडिंग इक्वेशन 1 by 2. ह्या इक्वेशन 1 ला 2 ने डिव्हाइड केला तर लेफ्ट हँड साइडला आपल्याला मिळेल R1/R2 हा रेशो मिळेल रेट ऑफ लॉस ऑफ हीट. आणि राईट हँड साइडला AE आणि A हे दोघेही कॅन्सल होतात आणि सिग्मा तर स्टीफन्स कॉन्स्टंट असतो, तो कोणत्याही बॉडीसाठी सेमच व्हॅल्यू असते. त्यामुळं राईट हँड साइड मधून AE सिग्मा cancel होईल. So what will remain in the final equation? You will get like this. See here, R1/R2 इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केल्यानंतर R1/R2 इक्वल टू तुम्हाला हा टेम्परेचरच्या डिफरन्सचा रेशो मिळतो T1⁴ मायनस T⁴ अपॉन T2⁴ मायनस T⁴.
ह्यातील T1 म्हणजे 1000 केल्विन आहे आणि T2 म्हणजे 500 केल्विन आहे. T0 तर 300 आहे. आता काय करू शकतो तुम्ही, इथं 2 झिरोज आहेत, प्रत्येक टर्म मध्ये 2 झिरो आहेत, त्यामुळे त्या कॉमन जर काढला तर तो कॅन्सल होतात दोन्ही झिरोची पॉवर. त्यामुळे काय राहतं, 10⁴ आपण लिहिलंय पहा, 10⁴. इथं काय राहील, 3⁴. इथं राहणार 5⁴ आणि इथं 3⁴. म्हणजे कॉमन झिरोच्या पॉवर आपण कॅन्सल केलं. आता 10⁴ फार मोठा नंबर मिळतो, त्यापेक्षा ह्याला आपण a² मायनस b² या फॉर्म्युल्यानं स्प्लिट करू शकता. दोन ब्रॅकेट मध्ये स्प्लिट होईल का, 10⁴ मायनस 3⁴ आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 10⁴ प्लस 3⁴. तुम्हाला माहिती आहे a² मायनस b², ह्याचे दोन फॅक्टर्स पाडू शकता तुम्ही, a मायनस b आणि सेकंड ब्रॅकेट मध्ये a प्लस b. तसं ह्याचे दोन फॅक्टर्स आपण पाडलेले आहेत. सेम याचे देखील दोन फॅक्टर्स तुम्हाला मिळतील. आता काय होईल, सोपं होईल पहा. 10⁴ माहिती आहे तुम्हाला 100, 3⁴ 9 हे कॅल्क्युलेशन करणं आता सोपं झालं. सी हिअर 100 मायनस 9 आणि 100 प्लस 9, तसं 25 मायनस 9 आणि 25 प्लस 9 हे एकदम इझी कॅल्क्युलेशन राहतं. 100 minus 9 you will get 91 multiplied by 109, so 16 into 34. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, you will get 9919 upon 544. आता ह्या दोन नंबरचं मात्र कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉग न करावं लागेल. So if you perform the log, you will get the steps like this. See here, anti-log, log of numerator minus log of denominator. आता न्यूमरेटरचा लॉग घेताना 3 कॅरेक्टरिस्टिक येणार आणि डिनॉमिनेटरच्या लॉग मध्ये 2 कॅरेक्टरिस्टिक येणार आणि त्यांच्या मॅन्टिसचा रिस्पेक्टिव्ह कसा येईल. अँटी लॉग 3.9965 मायनस 2.7356. आता ह्या दोघांच्या लॉगचं सबट्रॅक्शन आपण करून घेऊ. सी हिअर, अँटी लॉग दोघांच्या लॉगचं सबट्रॅक्शन मिळतं 1.2609 आणि ह्याचा अँटीलॉग तुम्हाला मिळेल 18.23, which is nothing but ratio of loss of heat at the two temperature. So finally you are writing the answer, ratio of the rate of loss of heat by the black body at the two temperatures, T1 1000 Kelvin, T2 500 Kelvin. रेशो किती येतो पहा, R1 upon R2 equal to 18.23 upon 1. So in this way we solve almost all the numericals from your board textbook. So with this we will stop here. Thank you friends.